नमस्कार मित्रांनो, आज आपण घरगुती सॅरॅड कसं बनवायचं आहे ते बघणार आहोत। मी माझ्या लहान मुलासाठी सॅरॅड बनवत होते। मला असं वाटलं की मी ते तुमच्यासोबत शेअर करावं। त्यासाठी लागणारं साहित्य असं आहे: मखाना, बदाम, काजू, रवा आणि मुरमुरे। त्यात तुम्ही ऑप्शनला अक्रोडही घेऊ शकता, त्याने म्हणजे लहान मुलांची बुद्धी चांगली वाढते। आणि आता आपण याला ड्राय रोस्ट करू। आपण हा वेगळा भाज आपण हे सर्व एकत्र आता भाजून घेणार आहोत। मीडियम गॅसवर भाजायचं आपल्याला हे। आपण याला आता बारीक गॅसवरती भाजून घेणार आहोत। थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत याला भाजायचं, बारीक करणार आहोत। आपण आता हे मिक्सरवर असं बारीक केलेले आहे। कांदे टाकून हे गाळून घेऊया। घरी बनवलेलं सॅरॅड पिठामध्ये भरून ठेवणार आहोत। आपण असा काचेचं किंवा प्लास्टिकचा जारही घेऊ शकता। आपण आता थोडंसं तूप घालूया। पाण्याला उकळ आल्यानंतर 2 चमचे सॅरॅड, आपलं सॅरॅड हे तयार झालंय। किती आवडीने खातोय बघा।